शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता अधिक असल्याचं समोर आलंय। शरद पवारांकडे 60,71,00,000 रुपयांची मालमत्ता आहे, तर पार्थ पवारांकडे एकूण 88,33,00,000 रुपयांची मालमत्ता आहे। राज्यसभा निवडणूक उमेदवारीसाठी सादर केलेल्या अर्जात जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती समोर आली। राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीची फेकाफेक होती, अशी टीका काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे। सोबतच कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे। अर्थसंकल्प अमरावती आणि विदर्भासाठी ठोस निर्णय झाला नाही, असंही ठाकूर म्हणाले। आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांची भेट घेणार आहेत। अरविंद केजरीवालांना अजित पवारांच्या अपघाताबद्दल सखोल माहिती देणार आहेत। त्यासोबतच राहुल गांधींची सुद्धा रोहित पवार भेट घेणार असल्याची माहिती आहे। धर्मांतर विरोधी कायद्यावरती खासदार अनिल बोंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। लव जिहादच्या माध्यमातून धर्मांतरणाची जी लाट येत होती ती थोपवण्याचं काम हा कायदा करेल, असं बोंडेंनी म्हटलं। भाजप आणि शिवसेना यांच्या राजकीय वादामुळे चर्चेमध्ये असलेल्या उमरगा पंचायत समितीच्या सभापतीपदी आकांक्षा चौगुले यांची निवड करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधामध्ये एकही अर्ज आलेला नाही, मात्र उपसभापती पदासाठी मतदान पार पडलं। यामध्ये भाजपच्या रेखा इंगळे विजयी झाल्या। छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा इथं विमानतळ वाळूज इथं MIDC उड्डाणपुलाचं काम 2 टप्प्यांमध्ये करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी कालच्या अर्थसंकल्पात केली। 2022 मध्ये NHAI कडून प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव प्रकल्प रखडला गेला। पण पुन्हा एकदा राज्य शासनानं या प्रकल्पाची घोषणा केली। बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्याबद्दल फडणवीसांचे आभार मानले। त्यासोबतच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 1.5 लाख रुपये दिले पाहिजेत, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे।